आज गव्हर्नर जनरल लॉर्ड कॉर्नवॉलिस याच्याबद्दलची माहिती पाहूया. लक्षात घ्या, कॉर्नवॉलिसचे कारकीर्द 1786 ते 1793 आहे बघा. त्याच्या कार्यकाळामध्ये तृतीय इंग्रज-म्हैसूर युद्ध झालं, ज्याचा शेवट 1792च्या श्रीरंगपट्टणमच्या तहाद्वारे झाला. कॉर्नवॉलिसनं बंगाल, बिहार, ओरिसा प्रांतात कायमधारा महसूल व्यवस्था लागू केली होती. 1793ला चार्टर ऍक्ट हा त्याच्याच कार्यकाळामध्ये संमत करण्यात आला. याचबरोबर त्यानं कॉर्नवॉलिस संहिता निर्माण केली. कॉर्नवॉलिस संहितेमध्ये काय, तर जो जिल्हाधिकारी आहे त्याच्या हातून न्यायिक क्षेत्र या ठिकाणी कॉर्नवॉलिसनं काढून घेतले. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात पोलीस स्टेशन कॉर्नवॉलिसनं स्थापन केलं आणि पोलीस स्टेशनचा इंचार्ज हा दरोगा होता. दरोगा या पदाची नियुक्ती कॉर्नवॉलिसनं भारतात सर्वप्रथम केली. याचबरोबर नोकरशाहीचं युरोपीकरण कॉर्नवॉलिसनं या ठिकाणी केलेलं आहे. याचबरोबर या नोकरदारांचा जो काय वेतन हे भारताच्या तिजोरीतून द्यायला देखील कॉर्नवॉलिसनं या ठिकाणी सांगितलेलं आहे. याचबरोबर न्याय व्यवस्थेमध्ये मुन्सिफ आणि आमीन या दोन भारतीय पदाची नियुक्ती केली. यांचं काम होतं ते म्हणजे युरोपियन न्यायाधीशाला मदत करणं. त्याचबरोबर न्यायविषयक सुधारणांमध्ये जिल्हा न्यायालयाची समाप्ती कॉर्नवॉलिसनं केली. फिरती न्यायालय स्थापन केले. लक्षात घ्या, फिरती न्यायालय पटना, ढाका, मुर्शिदाबाद आणि कलकत्ता या भागामध्ये होते. याचबरोबर न्यायालयीन शुल्क लागू करण्याचं श्रेय हे कॉर्नवॉलिसला त्या ठिकाणी जातं. त्यानं अंगभेद नीती, त्याचबरोबर या ठिकाणी रक्तमूल्य सिद्धांताची समाप्ती केली. न्याय व्यवस्थेमध्ये मुन्सिफ आणि आमीन या पदाची नियुक्ती हे कॉर्नवॉलिस त्या ठिकाणी करतो आणि त्याचबरोबर कोणत्याही जातीचा, धर्माचा अथवा वंशाचा साक्षीदार जरी असला तर त्याची साक्ष ही न्यायालयात गृहीत धरले जाईल, हे कॉर्नवॉलिसनं सर्वप्रथम केलं. तर या पद्धतीने कॉर्नवॉलिसची कारकीर्द महत्वाची आहे. लक्षात असू द्या, कॉर्नवॉलिसचं निधन हे भारतामध्ये गाझीपूर इथं झालं आणि तिथंच त्याची समाधी देखील आहे.